चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता कायदेशीर टप्प्यावर पोहोचलाय। पक्षाच्या व्हिपचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी धानोरकर गटातील 16 नगरसेवकांना अपात्रतेच्या तक्रारीवर सुनावणीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे। या प्रकरणाची पहिली सुनावणी 22 जुलै रोजी नागपुरात होणार असून त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेसमधील गटबाजी आता अपात्रतेच्या लढाईपर्यंत पोहोचली आहे। काँग्रेसचे गटनेते राजेश अडूर यांच्या तक्रारीवरून नागपूरच्या विभागीय आयुक्तांनी धानोरकर गटातील 16 नगरसेवकांना नोटीस बजावत पक्षाच्या व्हिपचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अपात्र का ठरवू नये अशी विचारणा केली आहे। गेल्या महिन्यात काँग्रेसच्या 16 नगरसेवकांनी गटनेते बदलण्याची प्रक्रिया सुरू केली होती। त्यानंतर राजेश अडूर यांनी 14 जून रोजी काँग्रेस नगरसेवक दलाची बैठक बोलवून सर्व नगरसेवकांना व्हिप जारी केला। मात्र संबंधित 16 नगरसेवकांनी या बैठकीवर बहिष्कार घालत 15 जून रोजी स्वतंत्र बैठक घेतली। यामुळे व्हिपचं उल्लंघन झाल्याचा आरोप करत राजेश अडूर यांनी संबंधित नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती। या प्रकरणी महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अपात्रता नियम 1986 अंतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाने सर्व 16 नगरसेवकांना 22 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता नागपूर इथल्या कार्यालयात वैयक्तिकरित्या उपस्थित राहून आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत। दरम्यान विजय वडेट्टीवार गटातील 11 नगरसेवक सोमवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्यासमोर हजर झाले। यावेळी त्यांच्या ओळखीची पडताळणी करण्यात आली आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले। आता दोन्ही गटांची सुनावणी सुरू असताना 22 जुलैच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलं असून या निर्णयाचा चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।